अजय सरोज संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. 6 षटकांचा सामना आहे. सलामी मिळालेले दोन फलंदाज नितीन जंगम आणि डॉन. तर या सामन्यानंतर होणारा पूल बी चा सामना असेल मेगा वाघबो विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. एका बाजूला ठाणा तर दुसऱ्या बाजूला ऐरोली. तर त्याच्यानंतर चौथा सामना म्हणजे आजच्या दिवसातील 5वा सामना जो रंगेल विक्रोळी विरुद्ध बॅडमिंटन 11 या संघामध्ये. पूल बी चे संघ जर आले असेल तर आपली नोंदणी करायची. याकडे सेमीफायनल नंबर 1 गोपी 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11. गोपी 11 नाणेफेकीचा कल जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ 11 या संघाला पहिलं षटक घेऊन येत आहे अजय सरोज. पहिला चेंडू सामना करेल नितीन जंगम. पॉवर प्लेचं षटक आहे. या डावाला बॅकफुटला गेला. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून घालतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमारे का पार. 4 धावेसाठी येत आहे. पहिला चेंडूवर मोठा फटका खेळलाय नितीन जंगमनी. कारण या इकडे सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. कारण त्याला माहिती आहे नितीनला कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा मोठे फटके खेळणारे नामवंत खेळाडू आहेत. तर आम्हाला इकडे एक मोठी टोटल खूप गरजेचं आहे सेट करण्यासाठी. अजय सरोजचा पहिला चेंडू एक छोटा चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर होता. बॅकफुटला गेला. पॉईंटच्या डोक्यानं खेळून काढला. डीप पॉइंट क्षेत्र रिजनच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिला 4 धावांसाठी. श्री गणेशा होत असताना या चौकाराने श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या स्कोर कार्डवर दुसरा चेंडू अजय सरोजचा सामना करेल नितीन. परत शॉर्ट चेंडू छोटी डाव्याच्या बाहेर पंच शॉट वाईड घोषित करत स्वैर मारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 5 धावा. पॉवर प्ले तर षटक मैदानात चालू. पॉवर प्ले म्हटलं तर हाणामारी. या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला हाणामारी करावीच लागेल कारण या टाइमला परत बॅकफुटला गेला. चेंडूला दिशा दिली. बॉटम हँडचा वापर केला. गली रिजन कडे चेंडू खेळून गेला. बेस्ट फील्ड मेहबूब करून पाहायला भेटते. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली धावफळकावर 7 धावा. 2 चेंडू बिनबाद. श्री स्वामी समर्थ 11 चांगली सुरुवात या इकडे आपल्याला पाहायला भेटते स्वामी समर्थ 11 संघाकडून. कारण पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षण सदरले जातात. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या टाइमला परत बॅकफुटला गेला. पॉईंटच्या डोक्यानं खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण चेंडू मागे पळतोय. बघा चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरतं काय. चांगलं क्षेत्ररक्षण पण यशस्वी नाही ठरत आहे. त्या तिकडे क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली 11 धावा. धाव फळकावर खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. लाईन अँड लेंथ थोडस चुकतंय अजय सरोज कडे. अजय सरोज एक नामवंत गोलंदाज आहे. पर विभागातील हा खेळाडू ज्यांनी आपल्या गोलंदाजच्या जोरावर आता सुद्धा टेनिस क्रिकेटवर अतिराजा गाजवतोय. कधी सँडी एसपी दादर कधी फोर्थ स्ट्रायकर या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला भेटतो अजय सरोज. आणि तेवढंच नव्हे तर स्वामी समर्थाचा फलंदाज नितीन जंगम या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. जशी गोलंदाजी तशीच फटकेबाजी पाहायला भेटते. धावसंख्या झाली धाव फळकावर 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू अजयचा सामना करेल नितीन. या टायमाला परत क्रॉस लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा केली. चेंडू येतोय मिड ऑन रिजन कडे. सादिक चेंडू खाली येतं गॅदर करेपर्यंत 1 धाव पळून पूर्ण. धाव संख्या झाली धाव फळकावर 12 धावा बिनबाद. श्री स्वामी समर्थ 11 संघाचे पुढचा चेंडू अजय सरोजचा सामना करेल डॉन.
या खेळाडूंनी गेल्या सामन्यामध्ये लाजवाब फलंदाजी केली, काय फटकेबाजी केली, काय क्लास दाखवला आपला बॅटिंगचा. 4 षटकार मारले होते. तोच डॉन मैदानात फलंदाजीसाठी आला आहे. 13 चेंडू मध्ये 40 धावांची खेळी केली गेल्या सामन्यामध्ये. या टायमाला अक्रॉस द लाईन चेंडू भिरकावून देतो स्क्वेअर लेग रेषेकडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. धाव संख्या धाव फळकावर आहे 16 धावा. खराब सुरुवात आपण मग अजय सरोजच्या गोलंदाजीकडून पाहायला भेटते. लाईन अँड लेंथ थोडस चुकतंय अजय सरोज कडून आणि पॉवर प्ले म्हटलं तर हानामारी आणि त्याच पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा स्वामी समर्थाचे दोन्ही फलंदाज मैदानात सज्ज आपण पाहतोय. नितीन जंगम, नितीन उर्फ डॉन ह्याचा फायदा घेत असताना अजय सरोजचा शेवटच्या चेंडू सामना करतोय डॉन. या टायमाला फुलर लाईन चेंडू होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पडताच थोडासा आतमध्ये वळाला. यष्टिरक्षक सागरकडे गेला. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपतोय. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 16 बिनबाद स्वामी समर्थ 11 या संघाची. तर कुठला खेळाडूला खेळताना पाण्याची गरज लागेल पंचांना त्वरित सांगा, आम्ही पाणी त्या तिकडे प्रोव्हाइड करू. खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे. ताण लागली, पाण्याची गरज लागली, इमिजिएटली पंचांना सांगायचं आहे. बघूया आता गोपी 11 या संघाकडून संघासाठी दुसरे षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल. गोपी 11 कडे चांगली साईड आहे, चांगले खेळाडूंचा भरमार आहे. तेवढंच नव्हे तर श्री स्वामी समर्थाकडे सुद्धा चांगल्या खेळाडूंचा भरमार आहे. आणि मेहबूब सरांना आपण पाहिलं या गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलं. त्यांना या पूर्ण ग्राउंडचं अंदाज आहे कारण याच मैदानावर काही वर्ष अगोदर ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपण या मैदानावर गाजवायचो तेव्हा मेहबूबला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यात आलं होतं. काय फलंदाजी केली होती मेहबूबने याच मैदानावर. तेवढंच नव्हे तर गोलंदाजी सुद्धा. तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेत आहे. बॅटिंग पॉवर प्ले. या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर असतील. समर्थ कडू गोलंदाजी मार्गावर आहे. उरण तालुक्यातील हा खेळाडू आहे. या टायमाला हलक्या पद्धतीने चेंडू वळाला, पडता चेंडू बाहेर निघाला. यष्टिरक्षक सागरच्या हातात गेला. क्रॉस लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नितीन जंगमचा, यशस्वी ठरतोय. नितीन त्या तिकडे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. या टायमाला मोठा फटका इनसाइड आउट. चेंडू भिरकावून देतोय 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेखा पार 4 धावांसाठी. तर पहिला चेंडू निर्धावाला स्लोअर वन चेंडू होता. चेंडू हलक्या हाताने वळवण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या चेंडूला नितीन जंगमने रीड केलं. पॉवर प्ले होता. बघितलं समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात नव्हता. 38 रिंगणामध्ये होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इनसाइड आउट चेंडूला भिरकावून दिलं लॉंग ऑफ सीमारेखा पार 1 बाउन्स 4 धावांसाठी. पुढचा चेंडू समर्थ कडूचा सामना करेल नितीन. या टायमाला परत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप जास्त वळाला. शेवटच्या वेळी नितीनने आपली बॅटीचा दिशा उघडली. बॉटम हँडचा वापर केला. फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला गली रिजन कडे. क्षेत्ररक्षण अजय सर्व चेंडू खाली येईपर्यंत एकदा पळून पूर्ण केली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते धाव फळकावर 21 धावा. या टायमाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिसी चेंडू खाली येतोय. साजिद राजापूरकर झेल टिपतोय. गडी क्रमांक पहिला तंबूत परततोय नितीन डॉन. तर बॅटिंग लाईन अप खूप मोठं आहे या संघाकडे, स्वामी समर्थ 11 या संघाकडे.
अजून नारायण बाकी आहे, सचिन कदम बाकी आहे, अनेक फलंदाज आहेत या संघाकडे. मोठे फटके केले देवीदास सुद्धा आहे, अजून समीर आहे. बघा डावकुरा फलंदाज मैदानात येतोय. मनोज मैदानात येतोय. डॉनची जागा घेण्यासाठी पहिला झटका. 21 या धाव संख्येवर श्री स्वामी समर्थ या संघाचा तंबूत परततोय. मनोज नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानात येतोय. तर समर्थाचा पुढचा चेंडू सामना करतोय आलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज. धाव संख्या आहे 21 धावा. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील 6 षटकांचा हा सेमीफायनल नंबर 1 आपण मैदानात पाहतोय. गोपी 11 विरुद्ध स्वामी समर्थ 11. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 1 षटक 4 चेंडू झाले. धाव संख्या झाली 21 धावा. 1 गडी बाद स्वामी समर्थ 11 या संघाची. या टायमाला उलटा दुसरा चेंडू स्वामी समर्थाकडून पाहायला भेटतोय. रॉंग वन पद्धतीने टाकला होता चेंडू. पडता चेंडू बाहेर निघाला. फलंदाजाला काही समजलं नाही. सरळ यष्टीरक्षक सागरच्या हातात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील समर्थाचा सामना करतोय मनोज. याला छोटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉडी लाईन वर येतोय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सरोजच्या हातामध्ये 1 धाव पाऊन पूर्ण करतात. 2 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली धाव फळकावर 22 धावा. 1 गडी बाद स्वामी समर्थ 11 संघाची. हॅलो 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 हॅलो. तर संघासाठी तिसरं वैयक्तिक बलिष्ठता घेऊन येतो गोलंदाज हेमंत. सामना करेल मनोज. तर हेमंतचा पहिला चेंडू. पडता चेंडू बाहेर निघाला. बॅट्समनला काही समजलं नाही. यष्टी रक्षक सागरच्या हातात जातोय. फलंदाज फसतोय. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू हेमंतचा सामना करेल मनोज. मनोजला इकडे मोठ्या फटक्यांची खेळी करावीच लागेल आपल्या संघासाठी. तर हेमंतचा पुढचा चेंडू सामना करतोय मनोज. या टायमाला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकाकडून चुकी होते. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय हेमंत. धाव संख्येला रोख लावला या इकडे स्वामी समर्थाच्या फलंदाजांच्या. या टायमाला परत निर्धाव चेंडू. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पायाला आदळला. एकदा पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न होता पण यष्टीरक्षक सागर तेवढ्याच चपळाईने पुढे आले आणि ती धाव
पळून दिली नाही. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, सलग 3 चेंडू निर्धाव आल्यात या षटकामध्ये. सलग 3 चेंडू निर्धाव या षटकामध्ये पाहायला भेटतात. चांगली गोलंदाजी हेमंत कडून पाहायला भेटते. या टायमाला चेंडू भिरकावून देतात. छोटा चेंडू होता, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मेहमूद कडून त्या तिकडे पाहायला भेटतंय. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 23 धावा. चांगली गोलंदाजी हेमंत कडून पाहायला भेटली. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये एकच धाव दिलेली आहे. धावसंख्येला रोग लावलाय स्वामी समर्थ या संघाच्या. हेमंतचा पुढचा चेंडू सामना करतोय नितीन. या टायमाला परत क्रॉस लाईन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कुठल्या स्पॉटला पडतोय, हलक्या पद्धतीने वळतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चांगली गोलंदाजी हेमंत कडून पाहायला भेटतंय. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत एकच धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू हेमंतचा सामना करेल नितीन. या टायमाला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू येतो लॉंग ऑन रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. एका धावेतच समाधान मानायला लागेल. टाळ्या होऊ दे या गोलंदाजासाठी. वॉट बॉलिंग, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. स्वामी समर्थ 11च्या धावांना ब्रेक लावला आहे आपल्या या 30व्या षटकामध्ये. धावसंख्या झाली 3 षटका अतिरिक्त 24 धावा, 1 गडी बाद श्री स्वामी समर्थ 11 या संघाची. पुढचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल गोपी 11 या संघाकडून पाहायचं आपल्याला. तर प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगतोय, मैदानात चालू सामना पहिला सेमी फायनलचा सामना आहे. गोपी 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 या संघामध्ये. गोपी 11 या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना स्वामी समर्थ 11 या संघाने 3 षटकाचा खेळ मैदानात संपलेला आहे आणि 24 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद सुद्धा झालाय. तर 4थं षटक मैदानात चालू होईल. 4थं षटक टाकण्यासाठी मैदानात आलाय नवीन गोलंदाज समर्थ कडू. संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे समर्थ कडू. सामना करेल नितीन. बघा परत वॉटर बॉलिंग हलक्या पद्धतीने येतो. 3-4 पावलांचा हा रनअप समर्थ कडू ह्याच्यासाठीच ओळखला जातो. चेंडू हलक्या पद्धतीने कुठल्या स्पॉटला रिलीज करतो. पडताना चेंडू बाहेरच्या दिशेने निघतो. या टायमाला परत वॉट अ डिलिव्हरी बाय समर्थ कडू. चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. हीच ह्याची खासियत आहे. चेंडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला वळतो. बघा या टायमाला चेंडू आतल्या दिशेने येतो. चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. सीमारे का पार षटकारासाठी. या टायमाला शॉट डिलिव्हरी. या टायमाला चेंडू आतल्या बाजूला वळवला. चेंडूला रीड केलं फलंदाज नितीननी. सरळ पंचांच्या डोक्यावर कॅमेरा मॅनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. धावसंख्या इकडे वाढत असताना धावसंख्या झाली धाव फळकावर 30 धावा. या टायमाला वेगाने टाकला चेंडू. बॉटम हँडचा वापर केला. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन कडे. 1 धाव पळून पूर्ण केली. काटा राजू येतो वेगाने फेकी करताय. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 32 धावा धाव फळकावर. बत्तीस धावा झाल्यात धाव फळकावर. मिक्स कर ना भाऊ, त्याच्यात खूप थंड आहे, त्याच्यात मिक्स कर ना. तर समर्थचा पुढचा चेंडू सामना करतोय नितीन. या टायमाला ब्लॉक हॉलला टाकला होता चेंडू. आपलं अस्त्र बाहेर काढलं.
चेंडूला फक्त दिशा दिली नितीननी. चेंडू स्वतः समर्थकडू गॅदर करतोय. एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 33 धावा. एक गडी बाद. पुढचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. समर्थकडूचा सामना करेल मनोज. डेड बॉल पंचांचा इशारा त्या तिकडे येत असताना तर समर्थाचा पुढचा चेंडू सामना करतोय. समर्थाचा पुढचा चेंडू सामना करतोय मनोज. या टायमाला स्विच इट रिवर्सचा फटका बाहेर काढला. चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढला. चाललाय सीमारेखा पार 4 धावांसाठी. तर 4 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली आहे 37 धावा. एक गडी बाद. श्री स्वामी समर्थ 11 या संघाची. बघूया संघासाठी 5वं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल गोपी 11 या संघाकडून. चालू सामना पहिला सेमी फायनलचा सामना गोपी 11 विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 या संघामध्ये रंगताना दिसतोय. जो संघ जिंकेल तो संघ पहिला संघ ठरेल टिळकनगर बॅडमिंटन ग्रुपच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ असेल. पहिला षटक आपण पाहिलं अजय सरोजला हादळताना 16 धावसंख्या त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या. दुसरं षटक आलं होतं समर्थ कडूचा 6 धाव्याला. तिसरं षटक हेमंतनी त्या धावसंख्येला रोख लावला. फक्त 2 धावा खर्च केल्या. चौथं षटक परत समर्थ कडून टाकलं. त्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. एकूण धावसंख्या धाव फळकावर झाली 37 धावा. एक गडी बाद. स्वामी समर्थ 11 या संघाची. पुढचं षटक गोलंदाज कुठला येतोय तर संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज हेमंत. सामना करेल नितीन जंगम. या अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रिजनकडे. साजिद होता. साजिद चेंडू गॅदर केला. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजला नितीन रिटर्न पाठवला. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात परत या गोलंदाजाकडून पाहायला भेटते. या टायमाला अक्रॉस लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव 2 धाव पळून पूर्ण करतात आहे. बघा तिसरी धाव पळतात आहे का नाही. तिसरी धाव नाही 2 धावेतच समाधान माना लागेल. धाव संख्येत वाढ. धावसंख्या झाली धाव 1 शॉट. पंच इशारा करत असताना 1 शॉट. एकच धाव असेल. 1 शॉट घोषित केला पंचांनी. धावसंख्या झाली 38 धावा धाव फळकावर. हेमंतचा पुढचा चेंडू. गेल्या षटकामध्ये हेमंत फक्त 2 धावा खर्च केला म्हणून आपल्या कर्णधार हेमंतला हे दुसरं षटक हादळण्यासाठी बोलवलंय. 5वं षटक आहे या पारीतील. या टायमाला सरळच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑफ रिजन कडे क्षेत्ररक्षण अजय. चेंडू खाली आहे. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेतच समाधान मानायला लागेल. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 39 धावा. धावसंख्या आहे धाव फळकावर 39 धावा. एक गडी बाद. हेमंतचा पुढचा चेंडू सामना करेल. तर हेमंतचा पुढचा चेंडू सामना करतोय मनोज.
या टायमाला लोअर फुलटा चेंडूला पिक करतो, चेंडू भिरकावून देतो लॉंग ऑन रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली वेगाने पळत जातो. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. वॉट अ थ्रो. टाळ्या वाजल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. आपला क्लास दाखवत असताना तो क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेने पळत गेला. लॉंग ऑफ पर्यंत चेंडू गॅदर केली. त्यात नंतर फेकी बघा सरळ यष्टीवर. 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या झाली धाव फळकावर 41 धावा. या बॉल नंतर बॅटरला पाणी प्रोव्हाइड करायचं आहे कमिटी. या टायमाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. मेहबूब जेल सुटते. 1 धाव. एका धावेतच समाधान मानायला लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली धाव फळकावर 42 धावा. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हेमंतचा सामना करेल नितीन जंगम. या डबला मोठा प्रहार. चेंडू पार 6 धावांसाठी. नितीन जंगमच्या बॅटमधून हा षटकार. 5 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 48 धावा. पाणी घेऊन जायचंय. 48 धावा झाल्यात धाव फळकार 5 षटकानंतर. एक गडी बाद स्वामी समर्थ 11 या संघाचा जावेद शेखचं या इकडे आगमन होत आहे. मी टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप तर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. जावेद शेख बिग हिटर ऑफ टेनिस क्रिकेट. मॅचलेस या संघाकडून कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलं. आणि आता सुद्धा बंड्या बॉयज असेल, टर्फ ॲडिक असतील, अनेक संघातून मी जावेद शेखला खेळताना पाहतो. आता सुद्धा तीच क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची त्यांच्याकडे. अनेक विक्रम जावेद शेखने आपल्या नावावर घडवले आहेत. सेकंड पूल मध्ये त्यांना आपण खेळताना पाहू. तर बाळा संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज बाळा ठाकरे. चार षटकांतर धावसंख्या झाली 48 धावा. धाव फळकार शेवटच्या षटक घेऊन येतोय बाळा संघासाठी. सामना करतोय मनोज. या टायमाला सरळच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय कार्पेटच्या माध्यमातून. वाडा शॉट समर्थक कडू चेंडू खाली गेले पण चेंडू अडू शकले नाही. क्लासिक ड्राईव्ह मनोजच्या बॅटमधून पाहिला भेटला. फुलरला चेंडू बिरकावून दिला सरळ कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 52 धावा. धाव फळकावर स्वामी समर्थ 11 संघाची. अजूनही 5 षटक पहिल्या पारीतील बाकी आहे. 5 चेंडू पहिल्या पारीतील बाकी आहे. बघूया किती धावा कुठतात या इकडे स्वामी समर्थांचे फलंदाज आपल्याला पाहायचंय. तर मी सर्व आलेल्या खेळाडूंना मी एक
बाळाचा पुढचा चेंडू या टायमाला परत चेंडू फिरकावून देतो कॉपी बुक ड्राईव्ह शॉट व्हॉट अ शॉट क्लास शॉट मॅग्निफिसंट ड्राईव्ह बाय मनोज धाव संख्या झाली आहे धाव फळकावर 56 धावा हॅलो हॅलो धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 56 धावा चांगले 2 फटके आपल्याला पाहायला भेटले मनोजच्या बॅटन स्ट्रेट ड्राईव्ह तर मी सर्व आलेल्या संघांच्या कर्णधाराला नम्र विनंती करतो तुम्ही आपले या टायमाला परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटीची कडा घेऊन चेंडू गेला शॉट फाईन लेग रिजनकडे एक धाव पळून पूर्ण केली धावसंख्या झाली धाव फळकावर 57 धावा मी एक नम्र विनंती करतोय जेवढे खेळाडू आलेत जेवढे संघ आलेत आपल्या कर्णधाराला नम्र विनंती करतो तुम्ही आपले लंच बॉक्स येऊन कॉम्पिटेटिंग बॉक्स इकडून घेऊन कलेक्ट करायचे आहेत सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे याची नोंद घ्यायची आहे तर तुम्ही कुठे जाऊ नका जेवणासाठी तुमच्या जेवणाची व्यवस्था या इकडे केली गेलेली आहे तर पुढचा चेंडू बाळाचा सामना करतोय नितीन या टायमाला परत चेंडू ड्राईव्ह करतोय कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला अजय सरळ चेंडू खाली आहे एक धाव पळून पूर्ण केली आहे दुसरी धाव पळत असताना बघा पंचांचा इशारा नितीन बाद होऊन तंबूच्या आस्थाला परतवतोय वॉर्ड थ्रो बाय अजय सरोज धावसंख्या झाली 58 धावा धाव फळकावर मैदानात येतोय नवीन फलंदाज नारायण एक काळ असा होता ज्या सँडी एसपी यंगस्टर्स घेऊन मैदानात आली होती 17 चेंडू 34 धावांची खेळी नितीन जंगम कडून पाहायला भेटली आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा गेल्या सामन्यामध्ये 13 चेंडू 33 धावा तर या सामन्यामध्ये 17 चेंडू 34 धावा नवीन फलंदाज मैदानात येतोय नारायण नितीनची जाग घेण्यासाठी अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे 2 चेंडू मध्ये बघा किती धावा कुठतात आहेत तर बाळाचा पुढचा चेंडू सामना करतोय मनोज त्याला सामना चालू करायचा आहे वेळ घ्यायचा नाहीये अजूनही बुल बी चे सामने बाकी आहेत या टायमाला परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता का पंचांचा इशारा काय येतोय लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते तर शेवटचा चेंडू असेल या पहिल्या पारीमधील धावसंख्या झाली 59 धावा धाव फळकावर एक फायटिंग टोटल आहे
या टायमाला आउटसाइड आउट. नारायणचा फटका, क्षेत्ररक्षण चेंडू खाली होता. अजय सरो जेल सुटते, चेंडू जातोय सीवर एका पार 6 धावांसाठी. नारायण आपला क्लास या इकडे दाखवत असताना 65 धाव फळका झाल्या पहिल्या पारीच्या 6 षटकांच्या खेळानंतर आणि 66 धावांचे आव्हान जिंकण्यासाठी दिलं आहे श्री स्वामी समर्थ 11 या संघाने गोपी 11 या संघाला. तर बघा गोपी 11 हा संघ कशा रीतीने हा 66 धावांचा आव्हान चेस करतील, कारण या दोन्ही संघांकडे नामवंत खेळाडूंचे भरमार आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहेत मोठे फटके खेळण्याची. तर दुसऱ्या पारीचा खेळ आपल्यापर्यंत कॉमेंटेटिंग बॉक्स पासून घेऊन येईल ओमकार. हॅलो. हॅलो. भाई 2 मैच इधर जंगम में 67 बनाया था ये समर्थाने महमूद. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 65 धावा. 65 रन्स केलेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या संघाने 66 धावांचं लक्ष ठेवलंय गोपी 11 या संघासमोर. आता पाहायचंय 66 धावांचा पाठलाग गोपी 11 हा संघ कसा करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जातोय तो म्हणजे श्री स्वामी समर्थ विरुद्ध गोपी 11 या दोन संघांमध्ये. यानंतर होणारा सामना मेगा वाघबे ठाणे विरुद्ध युनायटेड 11 ऐरोली या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. तरी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीच्या कौलासाठी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे.
तर मेघा वाघबे विरुद्ध युनायटेड 11 ऐरोली. तर राणा अंकल यांचा संघ नाणेफेकीच्या कौलासाठी दोन्ही संघांनी यायचंय आणि नाणेफेकी झाली की त्यानंतर दोन्ही संघांना विनंती की त्यांनी डगआउट मध्येच येऊन बसायचंय. तर स्वामी समर्थ या संघाकडून डावखुरा गोलंदाज पहिल्या षटक घेऊन येतोय प्रकाश. गेल्या सामन्यात पहिले षटक हाताळलं होतं, फक्त 5 धावा दिल्या होत्या, गडी बाद केला होता 1. तेच प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. मारा करतील मेहमूद आणि राजू या जोडीला. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय यष्टीरक्षक सचिन कदम. गोलंदाजी करतोय प्रकाश. स्ट्राईकवर मेहमूद, नॉन स्ट्राईकवर काट्या राजू. खूप सुरेख अशी खेळी केली होती आपल्या संघासाठी नितीन जंगम यांनी. बँड्रा कोलगेट ग्राउंड हे त्यांचं घरचं मैदान. नेहमी सराव करताना पाहतो आपण त्यांना. पहिला चेंडू प्रकाशाचा. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यात यश मिळतंय नितीन जंगम याला. काय फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात. आता दुसऱ्या सामन्यात सुद्धा सुरेख अशी फलंदाजी केली होती. एक मोठी धावसंख्या रचण्यात फार मोठं योगदान नितीन जंगम यांचं आणि तितकी सुरेख अशी क्षेत्ररक्षणाची झलक सुद्धा दाखवतायत आपल्या संघासाठी. नक्कीच 3 धावा रोखल्यात. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा काहीसा बदल. डावखुरा फलंदाज काट्याराजू. राजेंद्र 11 बंड्या बॉईज या संघाकडून बरीच वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक मोठा खेळाडू. नक्कीच मैदानावर आपण 40+ या प्रकारातील स्पर्धा खेळताना पाहू शकतोय. दोन्ही दिग्गज फलंदाज मैदानावर आपण पाहतोय. काट्याराजू त्याचबरोबर मेहमूद. प्रकाश यांचा दुसरा चेंडू. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न सुरेखरित्या टोलावून दिला. चेंडूचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक, मात्र वेगवान पद्धतीने टोलावून दिला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि मनोज पाठलाग करत असताना अपयशी ठरतात. चौकार. पहिल्या चेंडूवर आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय चौकाराने. पहिल्या सामन्यात आपलं खातं न उघडता तंबूत परतावं लागलं होतं, ते म्हणजे राजू यांना. पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतले होते, मात्र आत्ता एक धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन घडवून देण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्याकडून होतोय. 66 धावांचा पाठलाग करत असताना आपले इरादे स्पष्ट केले. पहिला चेंडू स्विच हिट. पुढचा चेंडू सुरेखरित्या टोलावून दिलाय समोरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार. या चौकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार मारण्यात यश मिळतंय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. हाणामारीचं षटक म्हटलं जातं पॉवर प्ले आणि पुरेपूर फायदा घेत आहेत या पॉवर प्लेचा. 2 चेंडू 2 चौकार. 2 चेंडूंमध्ये 8 धावा केल्यात राजू यांनी. चौफेर फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले राजू. चला सामन्याला सुरुवात करायची. फारसा वेळ घ्यायचा नाहीये. चौथा चेंडू घेऊन प्रकाश पुन्हा एकदा राजू यांना मारा करतायत. ऑनसाइडच्या दिशेने खेळायला आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि पंचांनी हा चौकार घोषित केलाय. सलग 3 चेंडू 3 चौकार मारण्यात यश मिळतंय ते राजू यांना. खूपच सुरेखाचं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते म्हणजे गोपी 11 या संघाकडून. त्यांना माहिती आहे 66 धावा. 36 चेंडू 66 धावांचा पाठलाग करत असताना एक मोठं आव्हान ठेवलंय ते श्री स्वामी समर्थ या संघाकडून. मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना खूपच सुरेख अशी सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. त्यानंतर सलग 3 चेंडूंवर 3 चौकार कुटण्यात यश मिळतंय ते राजू यांना. यानंतर होणारा सामना मेघा वाघबे विरुद्ध युनायटेड 11 ऐरोली. या दोन्ही संघांना विनंती नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. जावेदभाई शेख यांना विनंती आहे आपला कर्णधार त्यांनी समालोचन कक्षासमोर पाठवून द्यायचा आहे. त्याचबरोबर मेघा वाघबे यांनी सुद्धा आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे.
पुन्हा एकदा सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि पंचांनी हा घोषित केलाय षटकार. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. पंच चेंडू घ्यायचा आहे. सलग 3 चेंडूंवर 3 चौकारानंतर आता मात्र षटकार टोलावून दिला आहे, तो म्हणजे राजू यांनी. तर नक्कीच खूपच सुरेख असं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. एक नावाजलेला फलंदाज काय असतो याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 19 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 19. पहिला षटक चालू आहे. नवीन चेंडूच मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 चेंडू 19 धावा. सलामीची जोडी मैदानावर. काटेराजू आणि मेहमूद. शेवटचा चेंडू घेऊन प्रकाश मारा करतायत राजू यांना. पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू खाली होतो. क्षेत्ररक्षक झेल बांधण्याची शक्यता आणि सुरेख झेल टिपलाय नितीन यांनी. आणि एक मोठ्या खेळी संपुष्टात येते, ती म्हणजे काट्या राजू यांची. पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. गडी बाद झालाय 1 राजू यांच्या स्वरूपात. वैयक्तिक 18 धावांवर बाद झाले. तंबूत परतले. तर राकेश नाणेफेकीसाठी आलेत. तर यानंतर होणारा सामना मेघालयन वाघबीळ विरुद्ध युनायटेड 11 ऐरोली या 2 संघांमध्ये खेळवला जातोय. नाणेफेकीचा कौल करतायत राकेश मिराकोर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर नवीन फलंदाज समर्थ कडू, रायगडमधील एक मोठं नाव. समर्थ कडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे त्यांची ओळख. आणि त्याच विजय का तर पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या झाली 19. गडी बाद झालाय 1 राजू यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज समर्थ कडू, स्ट्राईकवर मेहमूद आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन दत्ता. तर क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. यष्टांच्या मागून सचिन कदम आपण पाहू शकाल. दत्ता मारा करतोय मेहमूद यांना. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू पॉवर प्ले 38 सर्कलच्या बाहेर. तर युनायटेड ऐरोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मेघा वाघबी या संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पहिला चेंडू दत्ता याचा पॉइंटच्या दिशेने टोलावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि पंचांचा हा निर्णय येतोय. आवड सरांनी हा चौकार घोषित केलाय. चौकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 23. आणि सर्व संघांना विनंती आहे पुन्हा एकदा सुरेख फटका टोलावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषा पार आणि हा नक्कीच पंचांनी षटकार घोषित केला. या षटकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावा. खूपच सुरेख अशी खेळी. पहिल्या षटकात प्रहार केला होता तो म्हणजे काट्या राजू यांनी. आणि आता प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय तो म्हणजे मेहमूद यांच्याकडून. हाणामारीचं षटक आणि त्याच पद्धतीने हाणामारी करण्यात यशस्वी ठरतात ते गोपी 11 या संघाचे
दोन्ही फलंदाज. आतापर्यंत धावसंख्या झाली 29 आणि या 29 धावांपैकी फक्त एक धाव अशी आहे जी एकेरी धाव आहे. बाकी सर्व धावा हे चौकार आणि षटकारांमध्ये त्यांनी टोलावून दिल्या आहे. तर नक्कीच एक मोठी हाणामारी करण्याचा प्रयत्न. 66 धावांचा पाठलाग नक्कीच करताय, मात्र तो पाठलाग करत असताना किती लवकर हा पाठलाग पूर्ण करतायत हे पाहायचंय. मेहमूद आणि समर्थ ही जोडी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हलक्यात टाकलेला चेंडू अपयशी ठरतोय तो म्हणजे मेहमूद. मात्र एक चोरटी धाव 22च्या स्वरूपात घेण्यात यश मिळते. 22च्या स्वरूपात एक अवांतरित धाव नक्कीच मिळते. या अवांतरित धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 धावा. अजूनही 36 धावांची गरज. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडू झाले 3. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या त्या म्हणजे दत्ता यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 19. एक गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झाले. संघाची धावसंख्या 30. 27 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समर्थ रायगडमधील एक मोठं नाव, डावखुरा फलंदाज समर्थ कडू. स्ट्राईकवर गोलंदाजी करतोय दत्ता. चौथा चेंडू भिरकावून दिलाय. पहिला चेंडू प्रहार प्रहार आणि प्रहार या षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या त्वरित पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू टोलावून दिला होता, मात्र 26 चेंडू 30 धावांची आवश्यकता. सामना लवकर संपवण्याच्या तयारीत दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात प्रहार केला होता काट्या राजू यांनी. आता मात्र तोच वारसा पुढे नेण्याचं काम करतायत समर्थ आणि मेहमूद. टोलावून दिलाय चेंडू. चेंडू खाली येतोय प्रकाश. झेल तर टिपण्यात यश मिळालेला नाहीये, मात्र 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय ते म्हणजे मेहमूद आणि समर्थ या जोडीला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 धावा. 38 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुरेख फटका टोलावून दिला इमारत क्रमांक 6च्या दिशेने आणि हा होणार आहे षटकार. खूपच सुरेख फटका. समर्थ आपल्या नावाप्रमाणे हा सामना जिंकवण्यासाठी समर्थ आहे ते दाखवून देत आहेत. संघाची धावसंख्या झाली 44. 44 रन्स. जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 22 धावांचं लक्ष्य. 2 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली 44 म्हणजे 22च्या सरासरीने षटक हाताळण्यात त्या दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय. आता 24 चेंडू 22 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी एक मोठी स्टारकास्ट घेऊन हा संघ मैदानात उतरला होता. गोपी 11. तर या सामन्यानंतर सर्व संघांना विनंती आहे, आपली जेवणाची सोय करण्यात आली आहे आयोजकांमार्फत. तर हा सामना संपल्यावर सर्व संघांनी आपली जेवणाची पाकिटं ही समालोचन कक्षाकडून घेऊन जायची आहे. सर्व संघ इथे उपस्थित आहे, त्यांना विनंती आहे की हा सामना संपल्यावर सर्व संघांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यांनी आयोजकांशी भेटून आपली जेवणाची पाकिटं मंचावरून घेऊन जायची आहे. सर्व संघाच्या कर्णधारांनी यायचंय आणि आपली जेवणाची पाकिटं मंचावर येऊन घेऊन जायचंय. तर नवीन गोलंदाज विजय, डावखुरा गोलंदाज मारा करेल मेहमूद आणि समर्थ या जोडीला. तर बॅडमिंटन ग्रुपच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की चेंडू आणण्यासाठी आपले 2 कार्यकर्ते त्यांनी खेळपट्टीच्या आपल्या मैदानाच्या बाहेरच्या बाजूला उभे करायचे आहेत. विजयचा पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीने केलेला चेंडू मात्र हलक्यात आणि खेळून काढलाय. 1 धाव घेण्यात यश. 23 चेंडू 21 धावांची आवश्यकता. तर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विनंती आहे की चेंडू आणण्यासाठी 1-2 जणांना त्यांनी मैदानाच्या बाजूला उभं करायचं आहे. यानंतर होणारा सामना मेघा वाघबे विरुद्ध युनायटेड 11 ऐरोली. 2 संघांमध्ये युनायटेड ऐरोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मेघा वाघबे या संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. त्यांनी दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि डगआउटचा ताबा घ्यायचा आहे.
आणि हा सामना संपल्यावर त्वरित त्यांनी क्षेत्ररक्षण सजवायचंय. मेघा वाघवे आणि युनायटेड 11 या दोन्ही संघांना विनंती, हा सामना संपल्यावर डगआउटचा ताबा घ्यायचा आहे आणि सर्व संघांनी डगआउट मधूनच मैदानावर यायचे याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 46, 20 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश. तर तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश. विजय यांना. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय मारा करतील मेहमूद यांना. हलक्या हाताने टाकलेला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरले मेहमूद, परंतु एक चौटी धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत विजय. आतापर्यंत सुरेखरित्या गोलंदाजी करतात. आपल्या संघासाठी 4 चेंडू टाकले, 3 धावा दिल्या आहेत आणि काहीसं रोखून धरलंय. कारण जो प्रवास करत होते जी गोपी 11 संघाचे दोन्ही फलंदाज, हाणामारी आणि नुसती हाणामारी पाहायला मिळाली. 2 षटकात 44 धावा कुटण्यात यश मिळवलं होतं. मात्र आता काहीसं फलंदाजांना शांत ठेवण्यात यश मिळतं, ते म्हणजे विजय यांना. 5वा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरत आहे. वेगवान पद्धतीने केलेली गोलंदाजी सुरेखरित्या यष्टांच्या मागे काम केलं, ते म्हणजे सचिन कदम यांनी. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू झाले, संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 47. 3 धावा दिल्यात आतापर्यंत. 19 चेंडू 19 धावा हे समीकरण आता मैदानावर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली होतो क्षेत्ररक्षक, झेल टिपण्यात अपयशी ठरलाय आणि एका धावेत समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 48. जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावा. सुरेख असं षटक हाताळलंय, ते म्हणजे विजय यांनी. 6 चेंडू टाकले, 4 धावा दिल्यात. गडी बाद करण्यात यश आलं नाही, परंतु फलंदाजांना शांत ठेवण्यात नक्कीच यश मिळालंय, ते म्हणजे विजय यांना. तर 18 चेंडू 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गोपी 11 या संघाला. 18 चेंडू 18 धावा. मेघा वाघबे युनायटेड 11 यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. पाण्याची मागणी करण्यात येते, मैदानात पाणी पोचवायचंय. 18 चेंडू 18 धावांची गरज. नवीन गोलंदाज समीर संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. नवीन गोलंदाज आहे समीर. मारा करतोय समर्थ आणि मेहमूद या जोडीला. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. चेंडू जातोय थेट यष्टिरक्षकाच्या दिशेने. दुसरा चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी. चेंडू टोलावून दिलाय इमारत क्रमांक 3च्या दिशेने. पंचांनी षटकार घोषित केलाय. षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 54 धावा. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष्य पार पाडायचंय, ते म्हणजे गोपी 11 या संघाला. काहीसं मोठे धावांचं आव्हान ठेवलं होतं नितीनच्या खेळीमुळे, मात्र सहजरित्या ते आव्हान पार पाडताना आपण पाहू शकाल गोपी 11 या संघाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टोलावून दिलाय. चेंडू येतो समोरच्या दिशेने. षटकार. खूपच सुरेख असा टोलावून दिलाय. समर्थ कडू यांनी आतापर्यंत 4 षटकार लगावलेत. एक मोठी खेळी खेळली आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू टाकला होता, हलक्या हाताने टोलावून दिला. चेंडू जातोय सीमारेषे कक्षा पलीकडे. 6 धावा. धावसंख्या झाली 60 आणि 6 धावांचं लक्ष्य. 15 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीने टाकला. चेंडू टोलावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि हा षटकार. 3 चेंडू 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक आणि हा सामना जिंकलाय गोपी 11 या संघाने. विजेता संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. विजेता संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक. स्वामी समर्थ संघ
लोबो सर आणि डॉन सर या दोघांचं पुन्हा एकदा बॅडमिंटन ग्रुप टिळकनगर यांच्यातर्फे पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन. विकेट मार समर्थ समर्थ करू किती बॉल मध्ये केला? 6